नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका। तर नमस्कार मंडळी, तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या कंबळी आणि ऋषीला आता सगळ्यात मोठा पुरावा सापडलेला असतो तो म्हणजे आता ती गाडी मुंबईचीच आहे। तर कंबळी समोर आणि ऋषी समोर सगळ्यात मोठं भयंकर सत्य उघडकीस येतं ते म्हणजे राजन सरांबाबतचं। तर कंबळी पुढे आता चक्क आता गाव सोडून थेट आता मुंबईला जायचं ठरवते। तुम्हाला माहितीच असतं की कंबळी मुंबईला कशासाठी जाणार आहे, कारण की आता कंबळीला काही जरी झालं तरी तिच्या वडिलांना शोधून काढायचंच असतं आणि तिच्या आई आणि आबांना न्याय मिळवून द्यायचाच असतो। तर दुसरीकडे मात्र आता ऋषी देखील कंबळीसोबत आता मुंबईला जाताना तुम्ही पुढे पाहाल आणि एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे ही कामिनी आता एन्जॉय करत असते। तिला असं वाटतं की ती गावच्या कंबळी आता मुंबईला परत येईलच कशासाठी, पण मित्रांनो हाच तिचा सगळ्यात मोठा गैरसमज असतो आणि तो आता कायमचा दूर होईल तिचा। कारण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या कंबळीने जर ठरवलं तर ती काही करू शकते आणि त्याच प्रकारे आपली कंबळी ऋषी आता दोघेजण पण मुंबईला पोहोचतात। पण आता मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर कंबळीच्या हाती सहजासहजी काही गोष्ट लागत नाही, कारण तुम्हाला माहितीच आहे की कंबळीने आतापर्यंत खूप सारे प्रयत्न केलेले असतात, पण मात्र तिच्या प्रयत्नामध्ये फक्त छोटे छोटे पुरावे सापडलेले असतात, पण तिला ठोस असा पुरावा अजूनही सापडलेला नसतो। तर कंबळी आता मुंबईपर्यंत पोहोचली म्हणजे ती तिच्या वडिलांपर्यंत पोहोचणं हे खूप साहजिक आहे। तर दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की नयनतारामध्ये आणि ऋषीमध्ये जे काही भांडण झालं होतं ते पुढे तुम्हाला मिटताना पाहायला भेटेल, कारण की आतापर्यंत बिचाऱ्या नयनताराने स्वतःचा इगो खूप मध्ये घेतला। तर फायनली आता नयनताराला देखील वाटतं की काही जरी झालं ना तरी आता ऋषीला आपण घरी बोलवणं खूप गरजेचं आहे, कारण की बाहेर वातावरण जर पाहिलं तर खूप पावसा पाण्याचं वातावरण आहे। त्याच्यामुळे ऋषीने माझ्यापाशी राहणं खूप सेफ आहे, भले तो कसाही वागो, कारण की मी त्याची आई आहे। मी रागवणं चिडणं हे सगळं साहजिकच आहे। तर पुढे फायनली नयनतारा आपल्या ऋषीला माफ करते आणि ऋषी देखील आता कंबळीला मदत करण्यासाठी नयनताराकडे परत परवानगी मागतो आणि म्हणतो की आई, त्या मुलीला तिचे जर वडील भेटले ना तर सगळं संकटच तिच्यावरचं जाईल, त्याच्यामुळे प्लीज मला तिला मदत करू दे। आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता नयनतारा देखील पुढे तयार होताना दिसेल। पण आता मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की आता आजपर्यंत आपले सदानंद आजोबा कधीच बोलले नव्हते किंवा कधीच त्यांनी हालचाल केली नव्हती। तर पुढे आता अन्नपूर्णा आजी आणि राजन ह्या दोघांच्या गैर उपस्थितीमध्ये मात्र ही कामिनी ठरवते की काही जरी झालं तरी ह्या म्हाताऱ्याचा मला काटा काढलाच पाहिजे। जर हे म्हातारं त्या कंबळीला पाहून जर हालचाल करायला लागलं किंवा चुकून बोलायला लागलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे मला लवकरात लवकर हा निर्णय घेतला पाहिजे आणि ह्या राजनच्या आणि अन्नपूर्णाच्या अनुपस्थितीमध्ये मला ह्या म्हाताऱ्याचा काहीतरी गेम केलाच पाहिजे, कारण की ही कामिनी कोणत्या थराला जाऊ शकते हे आपल्याला चांगलं माहीत झालेलं आहे मित्रांनो। त्याच्यामुळे आता काही जरी झालं तरी कामिनीचा हा डाव असतो की काही जरी झालं तरी सदानंद आजोबांचा खेळ संपवायचा। तर दुसरीकडे मात्र कंबळी पण आता मुंबईमध्ये आलेली असते। हे कळाल्याच्या नंतर कामिनीच्या पायाखालची परत जमीन सरकते की ती कंबळी मुंबईला आलीच कशासाठी आणि तिचं नेमकं कामच काय आहे इकडे। तर मित्रांनो आता सगळ्यात मोठा ट्विस्ट तर हाच आहे की कंबळी राजनपर्यंत कशी पोहोचते हे तुम्हाला पण प्रश्न पडलाच असेल। तर दुसरीकडे कंबळी आणि ऋषीला त्या गाडीचा नंबर सापडलेला असतो, तर त्या गाडीबद्दल ती माहिती काढतात, पण राजननी त्यावेळेस ती गाडी घेतलेली असते ती मात्र राजनच्या नावावरती नसते, पण त्या कंपनीच्या नावावरती नक्कीच असते। तर त्यावेळेस मात्र ऋषी आता त्या कंपनीपर्यंत पोहोचतो, कंबळी आणि दोघेजण। त्याच्यानंतर त्यांना अजून एक सगळ्यात महत्त्वाचा पुरावा सापडतो की ती कंपनी आणि तो प्रोजेक्ट कोणाचा होता त्याबाबत आता ऋषी डिटेल्स काढत असतो आणि त्याला यामधून सगळ्यात मोठी मदत भेटणार आहे ती म्हणजे त्याच्याच आईची, कारण की ऋषीच्या आईला देखील माहीत असतं की महाजनांनी आतापर्यंत कोणकोणते प्रोजेक्ट्स केले आणि त्यांचे कोणते कोणते प्रोजेक्ट सक्सेस झाले नाही ते। आणि ज्यावेळेस मात्र नयनताराला बी हा सगळ्या म्हणजे कंबळीच्या वडिलांच्या शोधामध्ये एक गोष्ट समजते की कंबळी ज्या व्यक्तीला शोधते तो व्यक्ती राजन तर नसेल ना, असं झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं नयनतारा म्हणते, कारण की जर खरंच कंबळी जर अन्नपूर्णाची मोठी नात असेल तर माझ्या ऋषीचं तिचं मला लग्न लावून द्यावंच लागेल। त्याच्यामुळे नयनतारा म्हणते की नाही नाही असं होऊच शकत नाही आणि कंबळी कधीच अन्नपूर्णाची नात असूच शकत नाही। त्याच्यामुळे म्हणते की मला पूर्णपणे खात्री आहे। पण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपल्या कंबळीचं आणि राजनचं काय नातं असतं। तर पुढे फायनली आपली कंबळी आता सगळ्यात मोठा पुरावा तिला हाच लागतो की तो गाडीचा नंबर जरी तिने ट्रॅक केलेला असतो RTO ऑफिसमध्ये जाऊन, पण तरी पण तिला मात्र फारसा काही पुरावा हाती लागत नाही। त्याच्यानंतर तिला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सापडते ती म्हणजे कंबळी आता अन्नपूर्णा आजींना भेटायला म्हणून तुम्हाला पाहायलाच भेटेल की पुढे आता महाजनांच्या घरी जाते, पण त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी तिथे नसतात। मग त्यावेळेस मात्र कंबळी ठरवते की आजोबांची भेट घेईल, पण तेवढ्यात ती कामिनी मात्र त्या आजोबांना मारण्याचा प्रयत्न करत असते आणि कंबळी तिथे गेली की त्या कामिनीचा पर्दाफाश परत होतो आणि कामिनी तिथून पळ काढते। म्हणजे तुम्ही पाहायला गेलं तर आपल्या कंबळीमुळे आता सदानंद आजोबा वाचलेले असतात आणि त्यांची हालचाल हे सगळं पाहून कंबळीला एक गोष्ट महत्त्वाची कळते की आजोबा आता हालचालही करत आहेत, म्हणजे आजोबांची आता तब्येत बरी होत आलेली आहे। तर कंबळी ठरवते की काही जरी झालं तरी आता अन्नपूर्णा आजींना आपण नंतर भेटूया, पण
आजोबांची विचारपूस करून आपण इथून लगेच निघून जाऊया, कारण त्या घरामध्ये तुम्हाला माहितीच आहे की कामिनीने ठरवलेलं असतं की काय जरी झालं तरी मला कमळीचा काटा काढणं खूप गरजेचं आहे. जर मी कमळीचा काटा नाही काढू शकले तर मग तुम्हाला पण माहिती आहे की तिच्यासोबत काय होणार आहे. कारण की ज्यावेळेस मात्र राजन, अन्नपूर्णा आजी ह्या सगळ्यांना सत्य हे समजेल की कमळीच खरी महाजनांची मोठी नात आहे, तर त्यावेळेस मात्र आता कामिनीचा काहीच फायदा होणार नाही त्याच्यानंतर. कारण तुम्हाला माहितीच आहे की सगळी काही प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती अर्धी जाईल आणि अर्धी प्रॉपर्टी कमळीच्या नावावरती होणार असते आणि फिक्स होणारच असते. पण दुसरीकडे आता सगळ्यात मोठा कानी ट्विस्ट असा आहे की कमळी राजनपर्यंत पोहोचते कशी. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की आपल्या कमळीकडे एक सगळ्यात महत्त्वाचा पुरावा असतो, तो म्हणजे त्या गावातील आजोबा. कारण की त्या आजोबांना तर माहीत असताना तो माणूस कोण आहे, कारण की त्याचा फोटो दाखवल्याच्या नंतर ते ओळखू शकतात. तर कमळीला आता ज्या ज्या व्यक्तींवरती डाऊट असतो की कोण कोण लोक आहेत त्यांनी गावाकडे त्यांचे बिझनेस प्लॅनिंग काढले होते त्या वाळ्यांच्या गावामध्ये, त्या सगळ्यांचे कमळी फोटो घेते आणि त्या माणसांना म्हणजेच त्या आजोबांना दाखवायला डायरेक्टली त्या गावामध्ये घेऊन जाते. आणि त्यावेळेस मात्र कमळीच्या समोर सगळ्यात भयंकर सत्य उघडकीस येतं, कारण की तो माणूस डायरेक्ट राजन काकांना म्हणजे राजन सरांना डायरेक्ट ओळखत असतो. म्हणजेच मित्रांनो, आता इथेच सगळ्यात मोठा कानीत उलगडा होणार आहे. तर दुसरीकडे मात्र कमळीला हे सत्य समजल्याच्या नंतर कमळीच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ही कामिनी पण शांत बसणार नाही. मी तुम्हाला आधीच बोललो होतो, ही कामिनी पण आता बदला घ्यायचं म्हणून 100% मात्र आपल्या कमळीवरती हल्ला करते म्हणजे करतेच. कारण की तिला माहीत असतं की तिला फक्त कमळीला हल्लाच नसतो करायचा, तर कमळीला कायमचं संपवायचं असतं. जर कमळीला तिने जर नाही संपवलं तर तुम्हाला पण माहिती आहे काय होणार आहे. जर कमळीला नाही संपवलं तर कमळी राजनपर्यंत पोहोचली आणि सगळी काही सत्याची स्टोरी जर कमळीसमोर आली आणि राजनसमोर पण आली तर मग कहाणीत लय मोठा ट्विस्ट येईल, हे कामिनीला माहीत असतं. तर कामिनीला तसं होऊ द्यायचं नसतं, त्याच्यामुळेच कामिनीने हा सगळा घाट घातलेला असतो. आधी सगळ्यात महत्त्वाची मित्रांनो गोष्ट ती म्हणजे आता कमळी राजनपर्यंत कशी पोहोचते. कारण की ज्यावेळेस ते सत्य समजतं त्यावेळेस मात्र त्या आजोबांवरती पण 100% भरोसा न करता कमळी थेट आता अन्नपूर्णा आणि राजनकडे पुढे जाताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि ज्यावेळेस मात्र कमळी त्या ठिकाणी पोहोचते त्यावेळेस मात्र आता राजन कमळीला पाहून म्हणतो की कमळी काय झालं, तुम्हाला एवढं अर्जंटमध्ये का भेटायचं होतं. तर कमळी म्हणते की मला खरं खरं सांगा राजन काका, तुमची पहिली जी बायको होती तिचं नाव काय होतं. तर त्यावेळेस मात्र राजन सगळं म्हणजे कमळीला सत्य सांगतो. कमळी तो असं अचानक काय विचारते. त्यावेळेस मात्र राजन सांगतो की तिचं नाव गौरी होतं. काय झालं कमळी, तुला काय तिच्याबद्दल माहिती आहे का. तर त्यावेळेस मात्र कमळी म्हणते की तुम्ही ज्या गौरीचा आत्तापर्यंत शोध घेताय ना, ती गौरी म्हणजे माझी आईच होती आणि तिचंच नाव सरोज असं होतं असं मला वाटत होतं. पण मला सगळं काही सत्य समजल्याच्या नंतर कमळी सगळे काही फोटो दाखवते, सगळ्या काही गोष्टी दाखवते आणि त्याच्यानंतर मात्र राजन आणि अन्नपूर्णा आजींच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजे गेल्या कित्येक वर्ष झालं अन्नपूर्णा आजी स्वतःच्या नातीचा शोध घेत असतात, तर दुसरीकडे राजन स्वतःच्या मुलीचा आणि बायकोचा शोध घेत होता, पण त्याला आजपर्यंत ती मिळाली नव्हती. पण फायनली मित्रांनो आपल्या म्हणजे कमळीने स्वतःहून तिचा वडील शोधून काढलेले असतात. पण आता हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र कमळीची सगळ्यात मोठी नाराजगी हीच व्यक्त असते की तुम्हाला सगळं माहीत असून पण तुम्ही माझ्या आईला असं एकटीला का सोडलं. तर हे सगळं झाल्याच्या नंतर राजन आता आपल्या कमळीची माफी मागताना पण तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तर आता कमळी पण राजनला लगेच माफ करत नाही, कारण की तुम्हाला माहितीच आहे कमळीला असं वाटतं की आईन आबांनी एवढ्या वेळा प्रयत्न केले पण ह्यांनी एकदा पण त्यांचा शोध का नसेल घेतला. पण तुम्हाला माहिती आहे की राजन आणि अन्नपूर्णा आजींनी गेले कित्येक वर्ष ते त्यांचा शोध घेत आहे. तर मित्रांनो आता कहाणीत ह्याहीपेक्षा मोठा ट्विस्ट असा येणार आहे की राजन आणि अन्नपूर्णा आजी आणि कमळी हे तिघजण महाजनांच्या घरी राहिला तर जाणार खरे आहेत, पण ही कामिनी कमळीला संपवण्याचा पूर्ण प्लॅन करते. आणि कहाणीत येतो सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आपली गौरी जिवंत असते. आणि आता हे कसं सत्य बाहेर येतं पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पावसाळा चालू आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या, पावसात बाहेर फिरू नका. धन्यवाद. हा तुम्हाला दिसत असेल म्यूस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. एकदा चेक नक्की करा.